संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण दर रविवारला रामधून काढत असतो। ही आजची रामधून पेंढरी या गावात आलेली आहे। या रामधून मध्ये आपण वेगवेगळे विषय घेतो, जे असे विषय की जे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कामात पडतील आणि ज्या विषयामुळे त्यांचं भविष्याचं नियोजन होत राहील। तर अशा पद्धतीने आजचा विषय आपला बचतीचं महत्त्व, आपण बचत कशी करायची आणि बचतीचा फायदा काय। समजा आपण जेवढं कमवतो आणि तेवढं गमवलं तर दुःखाचं डोंगर आपल्या समोर येत असतं। म्हणून आपण विद्यार्थ्यांनी आधीपासून सवय लावायची असतं की बचतीचं, जर बचतीची सवय जर लावली तर भविष्य आपलं सुखमय होत असतं। म्हणून ही बचत कशी करायची यावर आता आपण चिंतन मंथन करू। हे मुलं आधी म्हणतील, पाठीमागून मग बाकीच्याने म्हणायचं आहे। रेडी, 1 2 3 स्टार्ट। बचत म्हणजे काय? भविष्याचे नियोजन, भविष्याचे नियोजन। बचत म्हणजे काय? भविष्याचे नियोजन, भविष्याचे नियोजन। बचतीचे फायदे कोणते? सुखी जीवन, सुखी जीवन। बचतीचे फायदे कोणते? सुखी जीवन, सुखी जीवन। बचतीचे सूत्र कोणते? 60% कुटुंबासाठी, 30% बचतीसाठी, 10% इतर गोष्टीसाठी। बचतीचे सूत्र कोणते? 60% कुटुंबासाठी, 30% बचतीसाठी, 10% इतर गोष्टीसाठी। बचत कशी करावी? खर्च म्हणजे काय? आपण जे कमावतो ते। खर्च म्हणजे काय? आपण जे कमावतो ते। उत्पन्न म्हणजे काय? आपण जे कमावतो ते। उत्पन्न म्हणजे काय? आपण जे कमावतो ते। किती टक्के भाग बचत करावी? 30% भाग, 30% भाग। किती टक्के भाग बचत करावी? 30% भाग, 30% भाग। बचतीचे नियोजन कशासाठी? सुखी जीवनासाठी, सुखी जीवनासाठी। बचतीचे नियोजन कशासाठी? सुखी जीवनासाठी, सुखी जीवनासाठी। हा, धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर। आजचा विषय आपला बचतीचे महत्त्व। बचतीचे महत्त्व एवढं या विद्यार्थ्यांना दृष्टिकोनातून इतकं फायदेशीर आहे, महत्वाचं आहे की जेव्हाही हे विद्यार्थी आपल्या नोकरीवर लागतील किंवा आताही ज्यांना असं आपल्याला जीवन सुखी करायचं असेल तर आपल्याला एक सवय लावली पाहिजे। आपण 60 30 आणि 10 हा जो टक्केचा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलाचं पालन जर केलं तर भविष्यामध्ये कधी कोणाच्या समोर हात भीक मागण्याची वेळ येणार नाही आणि पैशाचं नियोजन बरोबर झाल्याशिवाय राहणार नाही। आपण जेवढे पैसे कमवतो त्याचं नियोजन करता येत नाही आणि नियोजन केलं नाही तर मग आपण दुःखाला कारणीभूत राहतो। खर्च हा माणसाला तर किती केला तरी कमीच आहे। आपण किती केलं तरी कमीच आहे, परंतु नियोजन जर केलं बचतीचं तर येणाऱ्या काळामध्ये आपलं जीवन सुखमय होत असतं। कुठली जे मिळकत असेल त्याच्यात 60% भाग हा कुटुंबासाठी खर्च करायचा आहे, 30% भाग आपला बचतीमध्ये ठेवलाच पाहिजे आपण, आणि 10% भाग इतर सामाजिक कार्य आहे किंवा दानपुण्य आहे, कोणाला काय करायचं आहे तर हे 10% भाग। तशा पद्धतीने जर ठेवलेला कारभार जर आपण केला तर भविष्य आपलं सुखी झाल्याशिवाय राहत नाही। हा फॉर्म्युला कधीच वापरत नाही आणि जे लोक या फॉर्म्युला वापरतात त्यांच्या जीवनामध्ये दुःख नावाची गोष्ट येत नाही, त्यांना पैशांची अडचण कधीच होत नाही, कारण की सातत्याने त्यांचं नियोजनामध्ये कारभार चालत असतं। अशा वेळेस त्यांच्याकडे पैसा आम्हा शिल्लक राहतो। जसा एखादा विद्यार्थी आज लागलेला तो 10,000 रुपये कमवत असेल तर 10,000 जरी कमवत असेल तो तर 6,000 रुपये त्यांनी घरी खर्च करायला द्यायला पाहिजे, 3,000 रुपये त्यांनी आपल्या बँकेत बॅलन्स करायला पाहिजे आणि 1,000 रुपये आपल्या इतर कामासाठी खर्चासाठी वापरले पाहिजे। म्हणजे त्याचा छंद विनाकारण जास्तीचा छंद त्याला लागणार नाही। म्हणून आपण जशा पद्धतीनं काही गोष्टी आपण व्यवस्थित जर हाताळल्या तर त्याचं नियोजन जर केलं तर भविष्य सुखमय झाल्याशिवाय राहत नाही। धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर। बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, कर्मयोगी गाडगे महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता जिजाऊ की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा ज्योतिबा फुले की, रानी लक्ष्मीबाई की, सावित्रीबाई की, बोलोरबाई सब संतान की, आज के आनंद की। जय गुरुदेव, जय गुरुदेव। धन्यवाद। जय गुरुदेव।